गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीकर व्हावे म्हणून आपण आपल्या जीवनात काय केले पाहिजे ते जीवन सुखी करण्यासाठी आपल्याला सुख मिळण्यासाठी निराशावाद, लोकांचे अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, निराशावाद, दैववाद नष्ट करून त्यांच्यामध्ये सुख, शांती, सुयश व समृद्धी प्राप्त करून समाजबोधन या 5 क जीवनाचा पंचशील आहे या तत्वाच्या आधारावर आपण करून पाहूया। 5 स्ती हे जीवनाचे पंचशील आहे। संतती, संगती, संगती, संपत्ती, आरोग्यती, ईश्वरचित्ती। ईश्वराच्या पंचशील जीवनाच्या पंचशील तत्वामध्ये माणूस बेसावत असतो असे आणून आले। त्यामुळे आपलं राष्ट्र, आपला देश, आपले घर हे भटकू लावते। याच 5 तत्वावर मनुष्य बेसावत असतो। ते कोणचे 5 ती? संतती, संगती, संपत्ती, आरोग्यती, ईश्वरचित्ती अशा आहेत त्या 5 ती आहेत। प्रत्येकामध्ये शेवटी ती आहे म्हणून 5 ती। पहिली आहे संतती। आपली मिळकत त्यावरून मुले किती किंवा मुली किती व्हाव्यात याचा विचार करीत नाही। त्यामुळे निरनिराळ्या समस्या निर्माण होतात। मुलांचे पालन पोषण, शिक्षण, लाड, रक्षण, शिक्षण देणे कठीण होते। पत्नीच्या प्रकृतीवर कनिष्ठ परिणाम होतो। जीव मिठाकुळीला जाते। दुःख निर्माण होते। सुख नाहीसं होऊ शकते। आपण दरिद्रीच्या वाटेने जात आहोत असे आपल्याला वाटते। म्हणूनच मर्यादित संतती हा सुखी जीवनाचा मूलमंत्र होईल। दुसरी पायरी आहे संपत्ती। संसारात रमलेला माणूस पैसे हाच देव असे समजून वागतात। पैशाच्या मागे धावणे ही चुकीची समजूत आहे। श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रपंच करावा नेटका, मग करावा परमार्थ विवेका। प्रचंड नेटका याचा अर्थ असा की प्रपंच कोठे फाटका नसावा। थोडक्यात प्रपंचात पैसा नाही, उद्या कसे होणार अशी चिंता करण्याची वेळ न येणे म्हणजेच नेटका संसार होय। त्याचप्रमाणे परमेश्वराच्या मागे लागतात म्हणजेच कुळचट व बुचट कल्पना आहारी जाऊन पैशाकडे दुर्लक्ष करतात व अंती संसार, प्रपंच व परमार्थ या दोन्ही मोनींना मुक्तात। म्हणून माणसाने समाजाची ही संसाराची पूर्ती, संपत्ती हा सुखी जीवनाचा योग्य मार्ग आहे। तसेच सोपा व सरळ जीवन आहे। जीवनासाठी पैशाची जशी आवश्यकता असते तसंच त्या भक्तीची सुद्धा आवश्यकता असते, पुण्याची सुद्धा आवश्यकता असते। ते पैशाचे जीवन आपल्याला दिसून येते पण पुण्याची कमाई आपल्याला दिसू शकत नाही। म्हणून आपण पुण्याची कमाई करायची आणि जीवनाचा योग्य मार्ग शोधून तसे सोपा सरळ जीवनाचा मूलमंत्र समजावा। आता संगती। जशी संगती तशी मुक्ती, असा संग तसा रंग हा जीवनाचा सिद्धांत समजूया। जीवनाला संपूर्ण कलाटणी देण्याचे सामर्थ्य संगतीत आहे। जीवनात संगती किंवा विसंगती निर्माण करण्याचे सामर्थ्य संगतीत आहे। सत्यानाश करण्याचे सामर्थ्य संगतीत आढळून येते। तसे सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य संगतीतच पाहायला मिळते। व्यसन म्हणजे धूर्त असतात। तसेच व्यसनाधी माणसे शुपूट तुटलेल्या कोल्ह्यासारखे असतात। तसेच बकरीच्या शेपटासारखे लाज झाकणारे नसतात। व्यसन हे घोरपडसारखे आहे।
एकदा व्यसन लागले की ते सुटत नाही. घोडपड जशी चिपटा केल्याशिवाय शिवाय झाकणायला नसतात. व्यसन हे घोरपडी सारखे आहे. एकदा व्यसन लागले की ते सुटत नाही. घोरपड जशी चिपटा केल्याशिवाय जागा सोडत नाही. म्हणून माणसाने सावध राहून संगत धरण्याची बाबतीत फार मोठी काळजी घेणे आवश्यक होईल. संगत विचारवंत अवलंबून आहे. चांगले विचार निर्माण करणे, वाईट विचार सुद्धा मिसळून न देणे. कोणता विचार घ्यावा हे माणसाने ठरले पाहिजे. व्यसनापासून अलिप्त उत्तम संगतीला प्राधान्य हे सुखी जीवनाचे मंत्र आहे. म्हणजेच संगती ही साधू संत यांच्याशी होय, चांगल्या प्रेमळ लोकांची होय. जे व्यसनाधीन आहेत त्यांच्याशी संगती न करता, ज्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे व्यसन नाही, जे प्रामाणिक आहेत अशांची संगती आपण जीवनात, हा जीवनाचा खरा मंत्र आहे. आरोग्य ती चौथी पायरी. खरी संपत्ती म्हणजे चांगले निरोगी आरोग्य होय. माणसे प्रकृतीच्या बाबतीत बेसावध असतात. माणसांचे शरीर एक परम आश्चर्य आहे, वरदान आहे, तसे देणगी आहे. परमेश्वराने आपले सर्व कौशल्य, चातुर्य, माधुर्य, सौंदर्य मुक्त हस्ताने शरीर देह रूपाने उधळून लावले आहे. देहाची विलक्षण अद्भुत मूर्ती केली आहे. त्यात बुद्धीची भर घातली आहे. असे शरीर खराब करण्याची वृत्ती माणसात असते. सुंदर शरीराचे गटार करणे. काही माणसे देहाला शत्रू समजून वागतात, तर काही माणसे देहाला देव मानतात. देव शत्रू मानणारे महामूर्ख आहेत. देहाला आपुलकीने वागणारे सुद्धा आहेत, पण ते देहाला अहंकार समजतात, इंद्रियाचे मूल समजतात. सर्व इंद्रिये म्हणजे अलंकार समजतात. म्हणूनच शरीराची योग्य काळजी घेतली नाही तर रोगरूपी शत्रू त्याच्यावर हल्ला करतात. म्हणून शुद्ध आहार, शुद्ध विचार, मुक्त विहार केला पाहिजे. योग्य काळजी घेतली पाहिजे. योग्य काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? नीट आपल्याला आवडेल, आपल्याला सहन होईल, आपल्या शरीराला देहाला त्रास होणार नाही, अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य, उत्तम शरीर हा सुखी जीवनाचा मुख्य मंत्र आहे. पाचवी पायरी आहे ईश्वरचित्ती. जीवनाचे जे पंचशील आहेत त्यात सर्वात महत्त्वाचे ईश्वरचित्ती आहे. ईश्वरचित्ती स्मरण केले पाहिजे. विसर म्हणजे शरीराला झालेला रोग होय. शरीराचा रोग औषधाने बरा होऊ शकतो, पण जीवनाला लागलेला रोग ईश्वरचित्तीच्या औषधाने बरा होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज सांगता, हेची दान देगा देवा तुझा विसर न हो. अशी देवाजवळ कळकळीने प्रार्थना करण्यासाठी आपल्याला सांगतात. देवाचा विसर म्हणजे स्वतःचा विसर म्हणजेच आपला विसर होय. आपल्यातच हारून जाणे. देवाचे स्मरण म्हणजे अमृत होय. देव हेच खरे अमृत आहे. म्हणून भक्तिभावाने नित्य नामस्मरण करणे हा जीवनाचा खरा मूलमंत्र होईल. जीवन सुखी करण्यासाठी वरील 5 गोष्टी नितांत गरज आहे. त्यापैकी एकही गोष्ट कमी पडली तर नाना समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच नैवेद्य शक्तीचा उपयोग आपण जीवनात केला पाहिजे. आता सुखी संसार कसा असतो? प्रत्येक माणसाला आपला संसार सुखी व्हावा, संसारात शांती, समाधान, आनंद व्हावा, लाभ व्हावा हे मनापासून वाटत असते. पण ते साध्य करण्यासाठी काय करायचे असते याचे ज्ञान, जाणीव नसते. त्याप्रमाणे पक्षाला आकाशात उडण्यासाठी 2 पंखांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे माणसाला पैसा 1 पंख आणि पुण्याई 2 पंख याची जीवनाच्या
ग गणगात जीवनाच्या गणनात उडता येते, म्हणून माणूस हे विसरून जातो, मग त्याला जाणीव नसते. पुण्याची ठेव जीवनात अत्यंत आवश्यक असते. तसेच पैशाची आवश्यकता असते, कारण पैसा हा दृश्य व्यक्त सगुण साकार असतो, तर पुण्य हे अदृश्य अव्यक्त दुर्गुण निराकार. पुण्याच्या कमाईकडे माणसाचे लक्ष नसते, म्हणून पाप तेथे ताप, पुण्य तेथे समाधान. निसर्गाचा नियम आहे. भाव तसा देव, क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणूनच जीवनात अधिकाधिक सत्कर्म केले पाहिजे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. रामदास स्वामी सांगतात, पुण्यकर्म ते ईश्वर चरण, पापकर्म ते पापकर्म जे ईश्वर चरण नाही. ईश्वराचे विस्मरण होय. ईश्वराचे विस्मरण म्हणजे पापकर्म. म्हणून सर्वात मोठे तीर्थयात्रा, नामस्मरण, यज्ञ, तप, सत्कर्म. नामस्मरणाने अगणित पुण्याई मिळू शकते. देवाचे नामस्मरण कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे सगळे आपल्याला संत लोकांनी, साधू संतांनी, महाराजांनी सांगून ठेवलेले आहे. म्हणून महाराजाच्या चरणी आपण प्रार्थना करूया की आमच्या यामध्ये हे 5 जीवनाचे पंचशील आमच्या जीवनात घडू दे. आणि तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. समर्थ सद्गुरू शिवचरण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.